विकास मंडळ राजौरी, नोंदणी क्रमांक F811 मुंबई या संस्थेच्या कार्यकारी मंडळातील 11 सदस्यांची निवड घटनेतील नियम क्रमांक 10 नुसार करण्याकरता माझी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. निवडणूक अधिकारी निवडणूक केल्यानंतर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. अंतिम टप्प्यामध्ये गुप्त मतदान निवडणूक ही 19/7/2026 रोजी रविवार रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत करण्यात आली. तदनंतर मतमोजणी करण्यात आली आणि मतमोजणी अखेर अधिक मतं ज्या उमेदवारांना मिळाले त्या 11 उमेदवारांची निवड जाहीर करण्यात आली. 11 उमेदवार ज्यांना जास्त मतं मिळाली आहेत त्यांची नावं आणि मतं याचा तपशील खालीलप्रमाणे. क्रमांक 1 ची बाळासाहेब सीताराम आवटी 667 मते, श्री गोपाळ कुंडलिक आवटी 650 मते, श्री जालिंदर सोपान आवटी 646 मते. नंबर 4 राजीव विष्णू आवटी 561 मते. क्रमांक 5 बाळकृष्ण सावळेराम घंगाळे 542 मते. 6 श्री गौरव बबन घंगाळे 541 मते. क्रमांक 7 हेमंत यशवंत हडवळे 533 मते. क्रमांक 8 वर समीर सदाशिव आवटी 531 मते. क्रमांक 10 सचिन गणपत काळे 522 मते. श्री प्रदीप बहिरू डुमरे 487 मते व क्रमांक 11 वर श्री कैलास दत्तात्रय आवटे 484 मते. हे अधिक मते मिळून विजय झालेले उमेदवार आहेत. त्यांची संस्थेच्या सन 2026 ते 2031 या 5 वर्षाच्या कालावधीकरता कार्यकारी मंडळात निवड करायची जाहीर करण्यात येत आहे. आणि तसेच सदरची निवडणूक प्रक्रिया पूर्ण प्रक्रिया शांततेने सुरळीतपणे पार पाडण्याकरता स्थानिक पोलीस स्थानक, पोलीस स्टेशन, प्रशासक आणि संस्थेचे आजी माजी पदाधिकारी आणि सभासद उमेदवार यांनी सहकार्य केल्यामुळे ही निवडणूक शांततेने व सुरळीतपणे पार पाडण्यास आली. या सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे निवडणूक व्यवस्थितपणे पार पडली. त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.